राम बनसोडे बोलतो. कारण काय बशाचं कारण म्हणजे हे सावकारीच्या बद्दल माझी मिसेसने बसली होती. कारण की 15 ऑगस्टला माझी मिसेस माझं लहान लेकरू बसलेला मी आणि काय कारणामुळं आहे ना माझ्या मुलीला ॲडमिट करण्यात आलं. त्यामुळं माझी मिसेस तिथे जाऊन बसली. कारण की सावकारी गुन्हा हा कसा आहे माहिती आहे का, सावकाराकडनं मी घेतलं होतं 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी चेकसुद्धा टाकलेत माझं ह्याच्यात बँकेत, चेक बाउन्स केलेत. चेक बाउन्स केल्यानंतर मग मी तिथं वकिलाच्या मार्फत जाऊन मी माझं जामीनवरती मी बाहेर आल्यानंतरसुद्धा परस्पर माझ्या मिसेसच्या नावाने बुलेट असतानासुद्धा डुप्लिकेट सह्या व बिगर OTP घेता गाडी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. ते घेणार म्हणजे संकेत पत्की आणि जितेंद्र पत्की यांनी गाडी बेकायदेशीरी नावावर करून घेतलेत. ह्याच्याबद्दल आम्ही आयट्या पोलीस चौकीला कंप्लेंट पण केलं होतो. कमीत कमी 9 ते 10 महिने झाला मी ह्याच्या गाडीशी मागे आहे. परंतु डिपार्टमेंटसुद्धा आमच्याकडनं काय दखलंदाजी करून आमचं काय घेण्यालाच पण तयारी नाहीत. त्यांनी म्हणजे की खाजगी सावकारावरती गुन्हा दाखल होत नाही असं म्हणतात त्यांनी. त्यासाठी आम्ही कलेक्टरकडे पण गेलो, आम्ही अर्ज वगैरे पण दिला आम्ही. त्यांनीसुद्धा मनावर घ्यायला नाही तयार आहेत त्यांनी. म्हणून तेवढ्यासाठी आम्ही तो उपोषणासाठी बसलेला आहे आणि जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही तो उपोषणाला बसणार आहे. सर तुम्ही केव्हा घेतलं होतं साधारण कर्ज? मी कर्ज घेतलो होतो. कारण का ह्या सावकाराचं कसं आहे माहिती आहे का, त्यांचे स्वतःचे व्हिडिओ गेमचे दुकान आहेत. व्हिडिओ गेमचं दुकान आहे. मित्रांच्या सोबत जाऊन मला ते व्हिडिओ गेमचा नादसुद्धा लागला होता. कारण की ते मी चूक केलेलं आहे, मला मान्य आहे. परंतु त्यांनी कसं केलं माहिती आहे का, तुला कवर होते पैसे म्हणून त्यांच्याकडे व्याजाने पैसे देणार मला. त्यांनी शेवटीला पैसे कवर झाले नाहीत. मग व्याज तटल्यामुळं माझी त्यांनी गाडी हिसकाडून घेऊन त्यांनी परस्पर बिगर OTP घेता गाडी नावावर करून घेतले तर. आणि त्यामुळं गाडी माझ्या मिसेसच्या नावाने आहे. त्या गाडीसोबत माझं काहीसुद्धा संबंध नाही आहे. तरी त्यांनी परस्पर बिगर OTP घेता गाडी नावावर करून घेतले तर. आणि आम्ही त्याच्यासाठी गेलतो पण त्यांच्याकडं, जे का तुमचं व्याज तटलं व्याजसुद्धा आम्ही देतो म्हटल्यावरती त्याने ऐकले नाहीत. बिगर OTP घेता बोगस पद्धतीने सह्या बिया मारून सर्व गाडी नावावर करून घेतलेत. आम्ही कमीत कमी 9 ते 10 महिने आम्ही आयट्या पोलीस चौकीला जातो. आम्हाला काय न्याय त्यांच्याकडनं मिळाला नाही. कारण की आमच्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग आहेत, ऑनलाईन मी त्यांना पेमेंट केलेले सर्व पुरावेसुद्धा आहेत. कमीत कमी त्यांच्या दुकानात मी 28 ते 30 लाख रुपये घातलेत आतापर्यंत आणि 8 ते 10 लाख रुपये व्याज दिलेलं आहेत त्यांना. तरीसुद्धा आमचं ते पुरावे एवढे असूनसुद्धा डिपार्टमेंट आमचे पुरावासुद्धा बघायला तयार नाहीत. रेकॉर्डिंगसुद्धा बघायला तयार नाहीत. सर्व त्यांच्याकडनंच बोलतात त्यांनी. गेमचे दुकानं कुठे आहेत साधारण? एक दुकान अजंठा लॉजच्या खाली आहे आणि नवी पेठमध्ये जनता शॉपिंग सेंटरमध्ये आहे. एका दुकानचं नाव रॉयल व्हिडिओ गेम आहे, दुसऱ्या व्हिडिओ गेमचं नाव साई लीला व्हिडिओ गेम आहे. कोण आहेत मालक? काय संकेत ते मालक राजू पत्की आहे आणि मनोज पत्की आहे. चालवणार राजू पत्की मेन आहे आणि हे त्यांचे भावाचे मुलं आहेत जितेंद्र पत्की आणि संकेत पत्की. आणि यांनी सावकारीसुद्धा करतात. कारण की जे माणूस कंपल्सरी गेलेला असतं त्यांच्या दुकानात पैसे नसेल तर त्यांनी व्याजानेसुद्धा पैसे देतात. व्याजाने पैसे देतात आणि परत खेळ म्हणजे पैसे तुझ्या आज न उद्या कवर होईल म्हणून. एका पैसे कवर होत नाही, शेवटी ते मालक आणि कामगारच प्लस राहतात. बरं सर, म्हणजे आता तुम्ही विजापूर नाक्याला जे काय गेलो ते कोणाकडे होतं ते दखल, म्हणजे कोणाकडे केस होती? ते युवराज जाधव म्हणून कॉन्स्टेबल होते, त्यांच्याकडे होतं. बरं, मग त्यांनी काय केलं त्याचं? त्यांनी काय विचारपूस केली का काय? त्यांनी विचारपूस कसं केली सर्व. कारण का आता ह्याने तिथं एक क्लार्क आहे आर्ट ऑफिसमध्ये, तुम्ही नाव इथं बघू शकता त्यांचं. इथं पवार म्हणून आहे, पंकज पवार म्हणून आहेत. त्यांनीसुद्धा म्हणले कारण की सही करताना ही मुलगीसुद्धा नव्हती, OTP देताना मुलगीसुद्धा नव्हती. त्यांनीसुद्धा आमच्याकडनं बोलायला तयार आहेत, पण डिपार्टमेंट आमचं ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. डिपार्टमेंट आमचं ऐकून न देता तुमचं गाडी नावाने ट्रान्सफर कशी होऊ शकतो? तेच आम्हाला विचार नाही ना सर. आम्हाला तेच म्हणतो, आम्ही जरा दिला असेल ना का असेल ना, मी विषय सोडून टाकतो ना. आम्हाला ते OTP गाडी तुमच्याकडे आहे का? त्यांच्याकडे ना, त्यांच्या नावावरती पण करून घेतले गाडीत त्यांनी. त्यांच्या नावावर झालं ती गाडी घेऊन तुम्ही? मी गाडी घेऊन आता त्यांनी गाडी काढून घेऊन माझ्याकडे एक 1.5-2 वर्ष होत आलं, पण नावावर करून एक 11-12 महिने झाले त्यांनी नावावर करून घेऊन गाडी. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष होत आलं ना? वर्ष होत आलं. आणि आम्ही तुम्ही काहीच केलं नाही हालचाल? कोण हालचाल केली? आता 10-11 महिने झाले मी हालचाल करत लागलो ना. कोण दखलंदाजी घेत नाही आमच्यावरती. कारण की मला एवढं मात्र कळतं, गोर गरिबाला न्याय डिपार्टमेंटकडनं मिळत नाही, म्हणून तर आम्हाला उपोषण करावं लागेल ना. असं म्हणणं आहे तुमचं? हां, गोरगरिबाला न्याय मिळतच नाही. कारण की 9-10 महिने झाला आम्ही येण्यासारखं फिरवलो. आम्ही येऊन जाऊन तेच जबाब देते. अरे आमच्यापेक्षा जबाब असलेलं तुम्ही बघा ना. आमच्यापेक्षा तुमची रेकॉर्डिंग आहे, ऑनलाईन पेमेंट केलेलं तुमच्याकडे ते आहे, व्याज तुम्हाला पाठवले आहेत. तुम्ही तिथं कोर्टात काय म्हणता आम्ही हात उसने पैसे दिलं. कोण कोणाला इथं 10 रुपयाचे चहा पाजत नाही. हात उसने 1.5 लाख रुपये कसे येतात तुम्ही सांगा? नाही, मग आता वहिनी कुठे येतात? वहिनी आता मुलीसोबत ह्याला वर्धन हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. वहिनी परवा ॲडमिट होते
आणि आज मुलगीसुद्धा ॲडमिट आहे बा, तुम्ही फोटोसुद्धा बघू शकता माझ्या मुलीचा. हे माझी मिसेस, हे माझी मिसेस, हे मुलगी, हे माझी मिसेस आहे. आणि ती मुलगीला रात्री मी 2 वाजता नेऊन ॲडमिट करून आता माझी मिसेससुद्धा उपोषणला बसते तिथं. आता किती दिवस आहे तुमचं उपोषण? बेमुदत उपोषण करणार. केव्हापासून चालू केलं उपोषण? 15 ऑगस्टपासून चालू केलेलं आहे. 15 ऑगस्टपासून चालू केलं. 15 ऑगस्ट तारखेपासून तुम्ही उपोषण चालू केलंय. हो. मग याच्यावर कोणी अधिकारी आतापर्यंत तुमच्याकडे येऊन भेटला? ते माझ्या मिसेसला माहीत, कारण की मी परवा दिवशी कसं तिला मुलीला वॉशरूमला घेऊन गेल्यावरती ते येऊन गेले म्हणले तर तुम्ही प्रायव्हेट दाखल करा. म्हणजे प्रायव्हेट कसं दाखल करणार तुम्ही? Private काय दाखल करा म्हणतात? तुम्ही ते सावकारावरती प्रायव्हेट दाखल करा म्हणजे गुन्हा दाखल करा म्हणजे तुम्ही. एक काम करा ना, मग तुम्ही लिखित स्वरूपात याला तुम्ही जिथनं करताय, आता ज्या भागात ते तुम्ही बसवत होता गेम खेळत, हां, त्या भागातल्या चौकशी त्या संदर्भात तिथं सुद्धा दिलं, त्यांचा रिप्लाय काय आला नाही. कारण की त्यांनी माझी गाडी नवी पेठमधनं घेतल्यात, त्यांचा संबंध इकडे नवी पेठकडे आहे. आणि जे पण आता मी सीपीला अर्ज दिलो, तुमच्याकडे हिसकावून घेतली ती गाडी? हां, विस्काटून घेऊन नावावर करून घेतले व्याजापोटी. आणि ते पण गाडी कुणाची आहे म्हणजे मिसेसच्या नावाने.